नमस्कार, तुमचे स्वागत आहे केजी क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत एक चविष्ट, खुसखुशीत आणि पारंपरिक असा गोड पदार्थ शंकरपाळी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. इथे आपण या वाटीच्या मेजरमेंटने तूप, साखर व पाणी मोजून घेऊया. याचे वजनी मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे आणि तुम्ही पाण्याऐवजी दूधही सेम मेजरमेंटमध्ये वापरले तरी चालेल, पण दुधाच्या शंकरपाळ्या ह्या जास्त काळ टिकत नाहीत. एका पातेलीत 130 ग्रॅम किंवा 1 कप साजूक तूप घेऊया. त्यात 140 ग्रॅम किंवा 1 कप साखर ॲड करूया. नंतर 1 कप पाणी ॲड करू. आता हे सर्व फक्त साखर विरघळेपर्यंत गरम करून घेऊया. एका परातीत 6 कप किंवा अर्धा किलो मैदा घेऊ. त्यात चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपण तयार केलेले मिश्रण नॉर्मल टेम्परेचरवर आले की ते पिठात थोडे थोडे ॲड करून पीठ मळून घेऊया. पीठ फार सैलही नको आणि खूप घट्टही नको, ते थोडे मध्यमसरच असावे. आता हे पीठ 5-10 मिनिटं झाकून ठेवूया. पीठ जास्त वेळ पण झाकून ठेवू नका, नाहीतर ते अजून घट्ट होतं. आता पिठाचा गोळा करून चपातीप्रमाणे पातळ लाटून घेऊया. आपल्या शंकरपाळीला जास्त लेयर्स सुटावे यासाठी ही अशी फोल्ड करून परत लाटून घेऊ. लाटलेली चपाती फार जाडसर किंवा पातळ अशी पण नसावी, मीडियम जाडीची लाटून घेऊ. आता त्याचे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये कापून घेऊ.
शंकरपाळी तळण्यासाठी तेल मीडियम गरम करावे व मीडियम फ्लेमवर शंकरपाळी तळून घेऊया। शंकरपाळीला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपली टेस्टी, खुसखुशीत व जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी तयार झाली आहे। नक्की ट्राय करून बघा व कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या KSG क्लासी फूड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताच नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।